तोंडामध्ये फोड यायचं वाटते आपल्याला सोपं, परंतु हा आजार एवढा मोठा फोफावला की तोंडावरचे फोड पूर्ण शरीरावर येऊ लागले. जसे आपले कांच्या गोळ्या असतात तसे येऊ लागले. आणि त्यासाठी मी अमरावती नागपूर हे दोन्हीही शहर पालथे घातले तरी फरक जाणवला नाही. आणि शेवटी मी हैदराबादला ते हॉस्पिटल आहे त्याचं हैदराबादच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या ठिकाणी त्यांनी जळाल्याची ट्रीटमेंट दिली आणि रोज 10 मिली वायसोलेन 10 नावाची गोळी जे की स्टिरॉइड आहे ते सतत घ्यावं लागेल जर जिवंत राहायचं असेल तर. 2016 पासून तर आजपर्यंत 22 म्हणजे 6 वर्ष ते वायसोलेन 10 घेतली. त्या बिमारीचं नाव आहे पेम्फिगस व्हल्गॅरिस. गुगलवर नाव टाकून पहा, चित्र पाहावं वाटत नाही. आईला खाली टाकलं होतं. तशातच मला आपले पेंढारकर सर भेटले आणि त्यांनी मला एक अमृत ज्यूस दिलं. तुम्ही देऊन तर पहा. आणि आईला ते अमृत ज्यूस दिलं. चौथ्या दिवशी वायसोलेन 10 नावाची गोळी बंद झाली. आणि आज 2 वर्ष झाले. आज आई टणटण आहे, चालते फिरते उठते बसते, स्वतःचं काम करते. एवढा चांगला रिझल्ट आला आणि या रिझल्टमुळे मी 6 महिन्यापासून याच्यामध्ये आलो. आज मला 15 ते 20 हजार रुपये दर हप्त्याला येतात. 80,000 रुपये महिना याच्यातून मी कमवतो. धन्यवाद.